सुरुवातच महत्त्वाच्या बातमीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मवियाच्या शिष्टमंडळासोबत काल निवडणूक आयोगाची भेट घ्यायला गेलेले होते। दरम्यान आज सुद्धा पुन्हा निवडणूक आयोग अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे। शिष्टमंडळ 11 वाजता मंत्रालयात जाणार आहे आणि तिथे ही भेट होणार आहे। या दरम्यान म्हणजे कालची जी बैठक झाली, भेट झाली, त्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आणि मवियाने काही परखड प्रश्न विचारलेले आहेत। कालच्या नंतर आज सुद्धा बैठक होते, आज सुद्धा चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीसह मनसे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचं शिष्टमंडळ 11 वाजता मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जाईल आणि राज्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या कार्यालयात बैठक करेल। राज्य निवडणूक मुख्याधिकारी एस चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याशी बोलूया। राहुल, खरं तर दोन महत्त्वाचे विषय आहेत। एक तर कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा बैठक आणि दुसरं म्हणजे ह्या बैठकीमध्ये राज ठाकरे सहभागी आहेत, तर पुढचा प्रवास राज ठाकरेंचा मविया सोबतच होणार का? अगदी आज पुन्हा एकदा काल झालेल्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सोबत अमित ठाकरे हे दोघंही आता प्रशासकीय इमारत मंत्रालय या ठिकाणी पोहोचायला निघालेले आहेत। एकंदरीत बघितलं तर याच दरम्यान उद्धव ठाकरे हे देखील मंत्रालयाकडे रवाना झालेले। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं वारंवार मतचोरी आणि हा मुद्दा राज्यभरात नाही तर देशभरात बोलला जात असताना यामध्ये काँग्रेसनं जोर लावून दिल्यानंतर आता राज उद्धव या जोडीनं यामध्ये उडी घेतली आहे। एकंदरीत जर बघितलं तर फक्त मतचोरी किंवा मतांच्या याद्यावरूनचा हा विषय मर्यादित नसताना पहिल्याच फ्रेममध्ये राज ठाकरे यांचं महाविकास आघाडीमध्ये येण्याचं हे पहिलं पाऊल आहे का, याबद्दल देखील राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत। एकंदरीत बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये राज उद्धव एकत्र आले तर काँग्रेसचं नेमकं काय होणार, राज्याच्या पातळीवर एक भूमिका आणि राष्ट्रीय पातळीवर दुसरी भूमिका, अशा पद्धतीनं काँग्रेस काही वागतंय का? आणि जर असं झालं तर बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील त्याचा एक मोठा फटका हा काँग्रेसला बसू शकतो। कारण फक्त बिहार निवडणुकीचाच मुद्दा नाही तर राज्यात देखील अमराठी मतदार हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे। खास करून मुंबई सारख्या महानगरपालिकांमध्ये त्याचा एक महत्त्वाचा टक्का आहे आणि त्यामुळे तोपर्यंत काँग्रेस आपली भूमिका जाहीर करणार नाही का? आणि जर असं झालं तर महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचं स्वागत केलं जाईल, मात्र काही दिवस यासाठी म्हणजेच बिहार निवडणुकांच्या निकालांपर्यंत त्यांना थांबवलं जाईल, अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होतीये। नक्की, धन्यवाद। आपण सविस्तर बोललात राहुल त्याबद्दल।